मराठी नाट्यसंगीताचे स्वरसम्राट गोविंदराव टेंभे. जन्म 5 जून 1881, मृत्यू 9 ऑक्टोबर 1955. मराठी संगीत रंगभूमी, नाट्यसंगीत आणि संवादिनी वादन या क्षेत्रांना अभिजाततेची नवी ओळख देणारे व्यक्तिमत्व म्हणजे गोविंदराव टेंभे. हार्मोनियम या साथीच्या वाद्याला स्वतंत्र कलात्मक प्रतिष्ठा मिळवून देणारे, नाट्यसंगीतात शास्त्रीय संगीताचा गोडवा आणणारे आणि अभिनय, लेखन, संगीत दिग्दर्शन, नाट्यनिर्मिती अशा अनेक क्षेत्रात ठसा उमटवणारे हे अष्टपैलू कलाकार होते. त्यांच्या व्यक्तिमत्वात संगीतकाराची संवेदनशीलता, कलाकाराची सर्जनशीलता आणि साहित्यिकाची रसिकता यांचा अद्भुत संगम दिसून येतो. मराठी संगीत विश्वात त्यांनी निर्माण केलेला वारसा आजही तितकाच जिवंत आणि प्रेरणादायी आहे. गोविंदराव टेंभे यांचा जन्म 5 जून 1881 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील सांगवडे येथे झाला. लहानपणापासूनच त्यांच्यावर सांस्कृतिक वातावरणाचा प्रभाव होता. कोल्हापूर येथे त्यांचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. शिक्षणानंतर त्यांनी काही काळ संधी वकिलीही केली. मात्र नियतीने त्यांच्यासाठी वेगळाच मार्ग निवडून ठेवला होता, तो म्हणजे संगीताचा मार्ग. गायनाच्या मैफिलींना उपस्थित राहताना त्यांना संवादिनी अर्थात हार्मोनियम या वाद्याची प्रचंड आवड निर्माण झाली. विशेष म्हणजे त्यांनी या वाद्याचे कोणतेही औपचारिक शिक्षण घेतलं नव्हतं. स्वतःच्या जिद्दीने, सततच्या सरावाने आणि संगीतावरील निष्ठेने त्यांनी संवादिनी वादनात प्रभुत्व मिळवलं. पुढे त्यांचं नाव या वाद्याशी कायमचं जोडलं गेलं. त्या काळात हार्मोनियम हे केवळ साथसंगतीचं वाद्य मानलं जायचं, पण गोविंदरावांनी त्याला स्वतंत्र अभिव्यक्ती दिली. त्यांच्या बोटांची पेटीवर फिरणारी जादू श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेत असे. जयपूर घराण्याच्या गुंतागुंतीच्या गायकीपासून अभिजात नाट्यसंगीतापर्यंत सर्व प्रकार ते तितक्याच सहजतेने पेटीवर साकारायचे. ते अनेकदा भास्करबुवा बखले यांच्या साथीला असायचे. त्याचबरोबर संवादिनीचे स्वतंत्र एकपात्री प्रयोगही ते सादर करायचे. ते सुप्रसिद्ध सतार वादक बरकतुल्ला खां यांचे गंडाबंद शिष्य होते. त्यामुळे त्यांच्या वादनात हिंदुस्थानी संगीताची खोली आणि नाट्यसंगीताची भावपूर्णता याचा अद्भुत मिलाफ अनुभवायला मिळायचा. 1911 ते 1913 या काळात त्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीमध्ये प्रमुख गायक नट म्हणून काम केलं. त्यानंतर 1913 ते 1915 या काळात गंधर्व नाटक मंडळीमध्ये भागीदारी आणि नट म्हणून त्यांनी आपली वेगळी छाप निर्माण केली. 1917 मध्ये त्यांनी स्वतःची शिवराज नाटक मंडळी स्थापन केली. ही केवळ नाट्यसंस्था नव्हती, तर संगीत आणि नाटकाच्या नव्या प्रयोगांची प्रयोगशाळाच होती. त्यांनी स्वतः नाटके लिहिली, पदरचना केली आणि त्याला संगीतही दिलं. त्यांनी साकारलेल्या धैर्यधर, मानापमान, कच, विद्याहरण आणि चारुदत्त, मृच्छकटिक या भूमिका विशेष गाजल्या. विशेषतः मानापमान या नाटकासाठी त्यांनी दिलेलं संगीत मराठी नाट्यसंगीताला नवा आयाम देणारं ठरलं. गोविंदरावांनी मराठी नाट्यसंगीतात प्रथमच रागदारी, संगीत, ठुमरीबाज आणि कर्नाटकी चालींचा प्रभावी वापर केला. त्याआधी किर्लोस्कर नाट्यसंगीतात काही प्रमाणात साधेपणा होता, पण टेंभे यांनी त्याला अभिजात हिंदुस्थानी संगीताची श्रीमंती बहाल केली. मानापमान आणि विद्याहरण या नाटकातील त्यांच्या चाली नाट्यसंगीतातील मैलाचा दगड मानल्या जातात. त्यांनी संगीताला नाटकातील दुय्यम स्थानातून बाहेर काढून ते कथानकाच्या केंद्रस्थानी आणलं. मराठी संगीतातील लक्षण गीतांची निर्मिती करून त्यांनी संगीत विश्वाला एक अनमोल ठेवा दिला. 1930च्या दशकात त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. प्रभात फिल्म कंपनी, इम्पिरियल फिल्म कंपनी, मिनर्वा मूव्हीटोन यासारख्या नामांकित संस्थांबरोबर त्यांनी काम केलं. अयोध्येचा राजा या पहिल्या मराठी बोलपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. विशेष म्हणजे या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शनही त्यांनीच केलं होतं. अग्निकंकन आणि माया मच्छिंद्र हे त्यांचे इतर गाजलेले चित्रपट. चित्रपटांमध्ये अभिनयासोबत त्यांनी संवाद लेखन, गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन या क्षेत्रातही प्रभावी कामगिरी केली. गोविंदराव टेंभे हे केवळ संगीतकार नव्हते, तर प्रतिभावान साहित्यिकही होते. त्यांनी अनेक नाटके, संगीतिका आणि ग्रंथही लिहिले. त्यांच्या प्रमुख नाटकांमध्ये पटवर्धन, तुलसीदास, वत्सलाहरण, वरवंचना, गंभीर घटना,
तारका राणी, देवी कामाक्षी आणि मस्तवेद यांचा समावेश होतो. त्यांनी महाश्वेता, जयदेव आणि प्रतिमा यासारख्या संगीतिकाही लिहिल्या व सादर देखील केल्या. त्यांच्या लेखनात संगीत विश्व, रंगभूमी आणि कलाकारांचे भावविश्व अत्यंत जिवंतपणे उभे राहते. माझा संगीत व्यासंग, माझा जीवनविहार, जीवन व्यासंग आणि अल्लादिया खा यांचे चरित्र हे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ मानले जातात. कल्पना संगीत या ग्रंथातून त्यांनी स्वतंत्र स्वरलिपी आणि रागवर्गीकरणाची संकल्पना मांडली. संगीतावर रसाळ, आत्मानुभवपूर्ण आणि अभ्यासपूर्ण लेखन करणाऱ्या लेखकांमध्ये त्यांचं स्थान अत्यंत मानाचं आहे. 1939 मध्ये त्यांनी म्हैसूर संस्थानच्या युवराजांसोबत युरोपचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांना पोप समोर कार्यक्रम सादर करण्याचा मान मिळाला. मराठी संगीताचा स्वर जगभर पोहोचवणाऱ्या कलाकारांमध्ये त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. गोविंदराव टेंभे यांनी अनेक प्रतिष्ठित सांस्कृतिक संस्थांची अध्यक्षपदे भूषवली. भारत नाट्य संमेलन, मराठी रंगभूमी, शतसांवत्सरिक उत्सव आणि मराठी साहित्य परिषद यासारख्या व्यासपीठांवर त्यांनी प्रभावी नेतृत्व केलं. कोल्हापुरातील गायन समाज या संस्थेशी त्यांचा अतिशय जवळचा संबंध होता. तेथे राहणाऱ्या नवोदित कलाकारांना ते प्रेमाने मार्गदर्शन करायचे. त्यांच्या स्मरणार्थ या संस्थेत गोविंदराव टेंभे रंगमंदिर उभारण्यात आलेलं आहे. 9 ऑक्टोबर 1955 रोजी दिल्ली येथे या महान कलावंताचं निधन झालं. मात्र त्यांनी निर्माण केलेले संगीत, नाट्य आणि साहित्य आजही मराठी संस्कृतीत जिवंत आहे. गोविंदराव टेंभे हे केवळ एक कलाकार नव्हते, तर मराठी संगीत रंगभूमीच्या इतिहासातील एक युग होते. त्यांनी हार्मोनियमला स्वतंत्र ओळख दिली, नाट्य संगीताला अभिजाततेचा साथ चढवला आणि मराठी सांस्कृतिक विश्वाला एक नवा दर्जा प्राप्त करून दिला. त्यांच्या कार्यामुळे संगीत हे केवळ ऐकण्याचं माध्यम राहिलं नाही, तर ते अनुभवण्याची आणि जगण्याची कला बनलं. मराठी नाट्य संगीताच्या इतिहासात त्यांचं नाव सदैव सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल. लेखक श्रीकांत जोशी, माजी आमदार, मराठवाडा पदवीधर मतदारसंघ.